नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केव्हा होणार? का दिलेलं जे आश्वासन आहे ते आश्वासनच राहणार? कारण राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब हे नारायणगाव या ठिकाणी KVKच्या कृषी प्रदर्शनासाठी उपस्थित होते। त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं, सरकारला कर्जमाफीचा विसर पडला आहे का? सरकार कर्जमाफी केव्हा करणार? यावरती उत्तर देताना त्यांनी सांगितलं, कर्जमाफीचा विसर सरकारला पडलेला नाही। कर्जमाफीचा निर्णय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील, कारण त्यांनी घेतलेला तो निर्णय आहे तो माझ्याशी संबंधित नाही। त्यावरती पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे, मी माझ्या भाषणामध्ये कधी कर्जमाफीवरती बोललो का? म्हणजे जे काही कृषी मंत्री आहेत ते स्पष्टता द्यायला तयार नाही। ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं नाव सांगतात आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कर्जमाफीवरती बोलायला तयार नाहीत। म्हणजे कर्जमाफीवरती सरकारमधील कोणताही नेता असेल, कोणताही मंत्री असेल, तो स्पष्टता द्यायला अद्यापही तयार नाही आहे। कारण हिवाळी अधिवेशन झालेलं आहे, कॅबिनेट बैठकासुद्धा झालेल्या आहेत, यामध्ये सुद्धा कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। कारण महायुतीने निवडणुकीच्या काळामध्ये 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही करू असं घोषणा केली गेली होती। म्हणजे महायुतीमधील हे जे 3 घटक पक्ष आहेत, म्हणजे अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि जे काही मंत्रिमंडळामध्ये जे खातेवाटप झालेलं आहे आणि जे काय महायुतीतील नेते आहेत यांची सर्वांची जबाबदारी आहेत, जे निवडणुकीत दिलेल्या जे काही आश्वासनं आहेत ती पूर्ण करणं गरजेचं आहे। कारण शेतकऱ्यांच्या संबंधित कर्जमाफीचा विषय हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी केव्हा करू ही त्या ठिकाणी स्पष्टता हवी आहे। पण यावरती कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे कुणीही बोलायला तयार नाही। याचा अर्थ असाच का कर्जमाफी ही होणार नाही, हे जे दिलेलं जे आश्वासन आहे ते आश्वासनच कायम राहणार, हे शेतकऱ्यांनी या ठिकाणी समजून घ्यायलाच पाहिजे। कारण सरकार कोणत्याही पद्धतीने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी उभं राहायला तयार नाही। कारण 3 लाखापर्यंतची कर्जमाफी अशी आम्ही करू अशी घोषणा त्यांनी केली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या भाषणामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू असं सांगितलं गेलं होतं। पण अजूनही 2 ते 3 महिने झालेले आहेत निवडणुका होऊन, अद्यापही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि कोणत्याही नेत्याकडून कोणतीही स्पष्टताही अजूनही देण्यात आलेली नाही। म्हणजे दिलेलं जे आश्वासन आहे ते कायम आश्वासनच राहणार का, हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे। अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।